नमस्कार मंडळी, राम राम। तर आम्ही आलो आता काकाच्या घरी चहा पिण्यासाठी। तर आम्हाला चहाला बोलवलं होतं, तर मिस्टर आम्ही सगळे आलो आता। ताई भाऊजी सगळे बसले आहेत। काकू हातावरच्या ज्वारीची भाकरी बनवत आहे चुलीवर, मस्त खूप छान बनवतात काकू भाकरी। तर मस्त आम्ही सगळे आता हरभरे खात आहोत। कालचं ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलं होतं, काल आमची पूजा होती। तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे। तर आज सोमवार आहे। आज आम्ही ठरवलं सगळ्या बहिणींनी की आपण आज काहीतरी पार्टी करूया, माहेरच्या फॅमिलीला पण आपण काहीतरी पार्टी देऊया। म्हणून आम्ही आज ठरवलं की आपण जिलेबी भजीची पार्टी देऊया। म्हणून आम्ही 4 किलो जिलेबी 2 किलो भजी आणलो आम्ही। तर सगळ्या बहिणी आम्ही एकत्र भेटणं म्हणजे लग्न काहीतरी कार्यक्रम असलं तरच भेटतो आम्ही। तर या देवीच्या पूजाला पूर्ण म्हणजे माझ्या बहिणी वगैरे सगळे येतात। तर आम्ही या पूजाला दरवेळेस आम्ही पूर्ण माहेरच्या फॅमिलीला काही ना काही पार्टी देत असतो। तर गावात यात्रा पण बसते आमच्या गावात। पहिले तर खूप मोठी यात्रा बसत होती, आता काय जास्त बसना चालली। तर आम्ही यात्रेतूनच जिलेबी भजी आणलो आहो। तर हा माझे मोठे भाऊजी आहे, तर आता ते सगळ्यांना जिलेबी देत आहे। या पूर्ण बसून आहेत, या पूर्ण माझ्या बहिणी आहे। आम्ही सगळ्यांनीच मिळून जिलेबी भजी आणलो। तर आमचं इथे फोटोशूट चालू होतं, तर हा आमचा भाऊ मध्ये आम्हाला डिस्टर्ब करत होता, म्हणजे माझा फोटो काढा म्हणून तो कॉमेडी करत होता। माहेरची फॅमिली खूप मोठी आहे माझी, तर तुम्हाला जास्त कोणी दिसत नसेल। तर सगळे घरीच होते, म्हणजे सगळ्यांच्या घरी पाहुणे होते म्हणून जास्त कोणी आलेच नाहीत। तर आम्ही सगळ्यांना घरीच पाठवलं जिलेबी भजे। आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं जिलेबी भजे। नंतर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम पण खाल्लो। हा ब्लॉग खूप छान आहे फ्रेंड्स, स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा। आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा। मागे मी तुम्हाला एंगेजमेंटचं ब्लॉग शेअर केलं होतं ना, तर आज तो मुलगा पाहायला आला होता सोनूला। तर एंगेजमेंटच्या विषयीच आमचे थोडं इथे बोलणं चालू होतं, म्हणजे एंगेजमेंट उद्या कसं करायचं काय नाही त्याविषयीच आमचं सगळ्यांचं बोलणं चालू होतं इथं। आजचा पूर्ण दिवस आमचा गप्पा गोष्टीमध्येच गेला। तर आम्ही आता जात आहोत संध्याकाळी माझ्या बहिणीच्या घरी। तिच्या घरी पण काल पूजा होती, तर आम्हाला जेवण्यासाठी बोलवलं होतं। तर आम्ही आज जात आहोत तिच्या घरी। तर आम्ही आलो तिच्या घरी। हा तिची मुलगी आहे, तर मी आता तिला 5-6 महिन्याच्या नंतर भेटत आहे। तर आता खूप क्यूट झाली आहे। तर हा माझ्या बहिणीचा घर आहे। तर खूप सारे झाडे लावले आहेत त्यांनी पण, त्यांचं तुम्हाला दिसत नसेल गाडी असल्यामुळे समोर। तर आम्ही तिला घेऊन पण आता घरी जाणार आहोत, जेवण वगैरे करून मग आम्ही जातो घरी। तर हा तिचा घर आहे।
आमचं जेवण झालं आहे, तर आता माझी बहीण पॅकिंग करत आहे. तर पहा दोन्ही बहिणीचं लाड प्यार चालू आहे. तर हा माझ्या बहिणीचे प्री वेडिंगचे फोटो फ्रेम आहेत. खूप छान छान आहेत, खूप सारे फ्रेम आहेत त्यांच्या घरात. आलो आम्ही घरी. तर बाबा चिवला घेतले होते, तर चिकलू पण म्हणत होती मला पण घ्या नाना म्हणत होती. कसं वाटलं फ्रेंड्स आजचा ब्लॉग? चला मग मी तेच ब्लॉगला एंड करत आहे.